then we will use. आणि प्रोग्रामिंग लँग्वेज पण we use C, then C++, Java, C Sharp सर्व लिहितो. लिहितोय त्यानंतर आपला C Sharp म्हणून विचारलं तर आपण काय करतो रिझ्यूम मध्ये जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतो. मला इंग्लिश येते, मला मराठी येते, हिंदी येते, लँग्वेजेस जास्त. प्रोग्रामिंग लँग्वेजेस C येते, C++, C Sharp, पायथॉन वगैरे लिहू शकतो. पायथॉन बघितलीच नाही, पायथॉन प्रश्न विचारतात. म्हणजे काय एक्सेप्ट रिझ्यूम मध्ये तुम्ही किती गोष्ट लिहिलात ना, तुम्हाला पुढचा प्रश्नच तो विचारणार. बरोबर आहे. सो गुड रिझ्यूम महत्त्वाचा आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही एखादी ऍक्टिव्हिटी असेल तर त्याच्यात आपण पार्टिसिपेशन असलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जो ही रिझ्यूम क्रिएट करायचा त्याच्यामध्ये आपल्या स्ट्रेंथ असल्या पाहिजे. आपल्या स्ट्रेंथ लोक इंट्रोड्यूस करून देतात का, इंट्रोड्यूस करताना स्वतःचं नाव सांगतात, डेझिग्नेशन सांगतात, मी काय केलं ते सांगतात, पण तो काय आहे ते सांगत नाही. सो इंट्रोडक्शन करत येत असताना सांगा आय एम अ गुड लिसनर, मी चांगलं ऐकणार नव्हतं. आय एम अ गुड स्पीकर, त्याला सांगा मी चांगलं सांगणार. आय एम अ गुड कम्युनिकेटर, सांगा का मी गुड कम्युनिकेट करू शकतो. आय एम अ लीडर, सांगा का मी लीडरशिप करू शकतो. लीडरशिप कधी करू शकता, व्हेनेवर यू टेक अ पार्ट इन टू various types of activities. तुमच्या लीडरपणा जर आणायचा असेल तर तुम्हाला ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घ्यावा लागतो. लोकांना तुम्हाला सांभाळायचं असेल तर तुम्हाला व्हेरियस प्रोग्राम अटेंड करावे लागतील. लोकांना तुम्हाला व्यवस्थित दिशा द्यायची असते तर लोकांच्या पुढे तुम्हाला बोलावं लागेल. तसं तुम्ही लीडर बनत आणि लोक ही तोपर्यंत तुमच्यावर भरोसा करत नाही जोपर्यंत तुम्ही त्याला व्यवस्थित मार्ग दाखवत नाही. सो रिझ्यूम मध्ये या गोष्टी असल्या पाहिजे. आपली स्ट्रेंथ तर त्याला कुठे सांगितलीच पाहिजे. तुम्ही इंजिनिअरिंग केलं ठीक आहे ना, परंतु तुम्ही आणखी लिहा त्याच्यामध्ये तुम्ही पायथॉन मध्ये वेबसाईट तयार केली, या तुमची स्ट्रेंथ. तुम्ही आणखी काहीतरी केलं, C Sharp मध्ये काहीतरी केलं, तुम्ही एखाद्या मोठ्या एक्झिबिशनला भेटली, IIT ला तुम्ही गेला, तिथे लॅबला व्हिजिट केली. स्ट्रेंथ इज द मोस्ट पार्ट ऑफ युअर रिझ्यूम. रिझ्यूम मध्ये तुम्ही काय करता, रिझ्यूम ऑर्डरचं कॉपी करता. लोकांना हेच कळलं नाही की रिझ्यूम म्हणजे काय. लोकांना एवढंच नाही की माझं नाव, ॲड्रेस, फोन नंबर, ईमेल ॲड्रेस, माझी क्वालिफिकेशन आणि माझं काय लँग्वेज स्कूल, बस संपलं रिझ्यूम. हे सगळ्यांचंच आहे. प्रत्येकाचं नाव आहे, प्रत्येकाचा मेल ॲड्रेस आहे, प्रत्येकाचा मोबाईल नंबर आहे. तो स्ट्रेंथ पाहतो. मला जेवढ्या प्रत्येका पाहतो स्ट्रेंथ. नेक्स्ट याच्यामध्ये कोणतीही गोष्ट जर करायची असेल तुम्ही तुम्हाला सांगितलं एक गुड क्वालिटी जर तुम्हाला करायचं असेल तर तुमच्यामध्ये त्या ठिकाणी टीम वर्क असलं पाहिजे. टीम वर्क म्हणजे असं नाही का सगळ्यांनी मिळून केलं जाणार आहे की सक्सेसफुल किंवा वर्क तर आपण टीम वर्क असतो. आणि टीम वर्क मध्ये काम करायचं असेल तर तुम्ही फेस्टिवल सेलिब्रेट बरोबर आहे. तुमचे वेगवेगळे प्रोग्राम्स म्हणजे तुम्ही सर्व क्लास मिळून एक ऍक्टिव्हिटी राबवतात आणि त्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुमचा समावेश असतो आणि त्या ऍक्टिव्हिटी मध्ये सर्व मिळून ज्यावेळेस एक चांगलं गोल अचीव करण्यासाठी एकत्र येतात तर टीम वर्क असतो. मग तुमची क्रिकेटची टीम असेल तर त्याच्यामध्ये सर्व बॉलर्स असतात का, एक तुमची क्रिकेटची टीम आहे समजा तुम्हाला सांगितले की कॉलेजमधनं आपण क्रिकेटची मॅच घेणार आहोत. मग तुमच्या वर्गात एक टीम आहे, मग तुमच्या वर्गातलं सगळे टीम द्यायचे असेल तर 11 बॉलर्स असतात का, 11 बॅट्समन असतात का. तुम्ही काय करता, 11 खेळाडू निवडताना तुम्ही चांगला एस्टिमेशन बॅटमन बॉलर सर्वांचा विचार करून त्याला काय करतात एक टीम बनवतात. मग तुम्ही हे टीम बनवताना असं काय केलं, सर्व पीपल्स काय घेतले, बिकॉज यू वॉन्ट टू अचीव अ गोल. ज्यावेळेस गोल अचीव करायचं असेल तर टीम वर्क पाहिजे पॉसिबल. सो दे से क्रिएट युअर गुड नेटवर्क. खूप लोकांचं हेच गुड नेटवर्कचा अर्थ काय होतो की एकमेकांशी आपले विचार झाले पाहिजे, बोलणे झालं पाहिजे आणि आपलं स्वतःचं एक खूप चांगलं नेटवर्क असलं पाहिजे ज्याला आपण मैत्री वगैरे नेटवर्क कसं असलं पाहिजे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू क्रिएट अ गुड नेटवर्क फॉर गेटिंग अ गुड जॉब. तुम्हाला जर एक चांगला जॉब मिळवायचा असेल तर तुमचं स्वतःचं एक गुड नेटवर्क असलं पाहिजे. म्हणजे कसं माहिती टू सोर्स इन्फॉर्मेशन अँड नॉट सुपरफिशियल. म्हणजे तुम्ही एखाद्या साईटला व्हिजिट केलं, तुम्हाला तिला आढळलं की ही पोस्ट इथे आहे किंवा ही पोस्ट इथे क्रिएट होणार, तुमचा सिनियर वर्क आपल्या सिनियर जॉब होते तर तुमचं काय असलं पाहिजे, कम्युनिकेशन. बरोबर आहे.
So next, so in this way I will try to say something. या पद्धतीने थोडक्यात काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. सो एकच सांगेन की पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल तो तुमचा स्वतःचा बिहेवियर आणि ॲटिट्यूड. पर्सनॅलिटीचा अर्थ असा नाही की फक्त दिसण्यात असलं पाहिजे, तर ते आपल्या आचरणात पण असलं पाहिजे. बरोबर आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट सेल्फ कॉन्फिडन्स जोपर्यंत माणसात निर्माण होत नाही तोपर्यंत तो माणूस कोणत्याही गोष्टीवरती यश प्राप्त होऊ शकेल. यशाची डेफिनेशन म्हणजे असं नाही का भौतिक गोष्टींचा त्या ठिकाणी वापर करणे किंवा भौतिक गोष्टींची आस आपल्याकडे असते अशा पद्धतीने. ओके, सो आय विल गो ऑन. धन्यवाद सर. बघा आता पर्सनॅलिटी कशी इम्प्रूव्ह होते, स्किल कशा होतात अगदी म्हणजे आपण फर्स्ट इयर पासून तर लास्ट इयर पर्यंत रिझ्यूम सुद्धा किती अपडेटेड असावा किंवा छोट्या छोट्या स्किल किंवा सरांनी जे ओला उबे सध्याच्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे छान असे उदाहरण दिले ज्यामुळे आज तुम्हाला माहीत असेल शहरामध्ये गेल्यानंतर किती अडचणी येतात, पण एक कॉल केला तर ओला उबेर आपल्याला हजर होते. ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे. तुम्ही अजून शहरात गेले नसाल तर तुम्हाला त्यावेळेस जाणवेल कशा आहे. छान असं सरांनी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी फॅकल्टी ऑफ पॉलिटेक्निकच्या वतीनं व फर्स्ट इयरच्या सर्व शिक्षक व शिक्षिका यांच्या वतीनं सरांचे मी धन्यवाद मानतो. आभार मानतो. सर्वांचे आभार आणि तुम्हा सर्वांना एक क्वेश्चन असेल तर विचारू शकता. हा दादा सगळं अँगल कंट्रोल होत नाही. अँगल कंट्रोल होत नाही. अँगल कंट्रोल नाही होत. त्यांनी प्रश्न विचारलाय म्हणजे त्याचं मोठेपण नाही. एक गोष्ट clear सर्वात महत्त्वाची गोष्ट एवढी आहे का हा खूप मोठेपणा असतो. मी तुम्हाला आता सांगितलं समजावून सांगणे हा एक प्रकार आहे आणि समजावून घेणे हा मनाचा मोठेपणा. ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्याला समजते त्याला समजते. काही वेळेस वाटत असं होतं की एखाद्याने प्रश्न विचारण्यासाठी तो उभा राहिला ना अदर्स लोकांना ते हेक्टिक वाटतं, बट अंतर्मन सांगतं की यस दिस विल बी ऑल्सो आता मी तुम्हाला आयडिया वाढायचं कारण चांगला क्लिअर कर. आणि असं सांगितलं की जर मला राग आला असेल तर मी तो कसा काउंट केला. इट्स व्हेरी better thing is that you have to count from the 5 4 3 2 1 5 4 3 2 1 then count from the 10 म्हणजे का जसं म्हणतात ना 100 आपण 98 70 95 95 त्यानंतर 160 59 58 57 54 55 56 57 58 50 49 48 49 49 40 39 40 37 40 34 33 34 31 30 29 28 27 26 27 28 29 21 19 18 17 16 15 14 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1 After some time, you release your anger and stress will be completely gone. अँगरचा अर्थ काय होतो माहिती आहे का? रक्तामध्ये ना एक वेगळी स्टेट जितकं जास्त ब्लड सर्क्युलेट होईल ना तेवढा जास्त रक्तप्रवाह वाढतो आणि आपला राग आणि संताप वाढतो. आणि हे जर शांत ठेवायचं असेल ना
उलटी प्रतिक्रिया करत असताना पेन्सिल हा काही काळ वर्क करायचा वेगळ्या पद्धतीने सुरुवात करतो आणि इट विल बी रिलीज मी म्हणत नाही की 100 पासून 1 पर्यंत पोहोचतो. मी म्हणतो की 20 पासून उलट्या पद्धतीने गिना आणि शांतरित्या तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करा. यू विल स्टॉप ऑलवेज. तुम्ही हे करू शकता. राग येणं हा एक वेगळा प्रश्न आहे. अँगर होणं हा वेगळा प्रश्न आहे. पण मी सांगायला सांगितलं whenever you think your head moves then and there. Okay. तो 128 GB कुठला टेक कोणता मोबाईल आहे कोणता टाइम झाला 11 मिनिटाची व्हिडिओ 1 तास हा चालू लय बोर होईल आता रे लय बोर होईल ठीक आहे कारण एक तास तुम्ही शांत होते आणि मला थोडंसं बोललं पाहिजे माणसाने बोलून घ्या 2 मिनिटं मला बोलवलं पाहिजे बोला. तुझ्या काही पुढच्या लागता पवार व्हिडिओ करताना आता बस येऊन काढायला मोबाईल ओके झाला डिस्कशन चांगल्या प्रकारे झालं. कारण काय आपण सकाळी आलो पण तेव्हापासून आपल्याला बोलायला वेळच नाही मिळाला. कसा कुणी राजूरून आलं कुणी कोथरूडहून आलं आणि काल 12 तासात त्याच्या गावात काय झालं हे तर माहीत पडलं पाहिजे की नाही. हा तर मला असं वाटतं झालं आहे सर्व. लेटस आपण काल तिथं थांबलो होतो तिथून पुढे आपण डिस्कशन करायचा प्रयत्न करू. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जे काही आपलं 3 दिवसाचं डिस्कशन झालेलं आहे तुम्ही थोडंसं तुम्ही तुमच्या बहीण भावाशी आई वडिलांशी जशा प्रकारे जमत असेल तशा प्रकारे डिस्कस करून बघा. आणि मी अशी आशा करतो की तुम्ही काही डिस्कस केलं असेल. आणि आपण काल बघितलं काय बघितलं काल 2 गोष्टी बघितल्या आपण. कोणत्या 2 गोष्टी सांगा लवकर. माणसाला सुखी जीवन जगण्यासाठी 2 गोष्टीची सध्या आपण जे काही बघितलं ते आवश्यकता आहे. कोणत्या 2 गोष्टी.
बोला, तुम्हाला सांगितलंय बोलायचं आहे, बसायचं नाही फक्त. कोणत्या दोन गोष्टी? कोणी सांगू शकता हात वर करा. येस नाही, सुख समृद्धी तर आपल्याला पाहिजे आहे. ती मिळवायसाठी आपण काही काल दोन गोष्टी डिस्कस केल्या. रिलेशनशिप आणि दुसरी गोष्ट पैसा. काय पैसा डिस्कस केला? मी पैशाबद्दल बोललो नाही हा. प्लीज कुठेही कोणती दुसरी गोष्ट डिस्कस केली आपण? यस, फिजिकल फॅसिलिटी. आणि फिजिकल फॅसिलिटी मध्ये पैसा सुद्धा येतो. काय करूया आपण? मानवाला जगण्यासाठी नाही तर सुखी समृद्ध जीवन जगण्यासाठी काय पाहिजे? मिनिमम रिक्वायर्ड फिजिकल फॅसिलिटी पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मानवाच्या 3 मूलभूत गरजा आहेत आणि ह्या तिन्ही फिजिकल फॅसिलिटी आहेत. आता डिस्कशन थांबवायचं आहे, लक्ष द्यायचं आहे आणि बोलायचं असेल तर माझ्याशी बोलायचं आहे. कुणीकडे आवाज येता कामा नाही. आता जसं तुम्ही आता काही जणांनी म्हटलं पैसा पाहिजे, बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. फिजिकल फॅसिलिटी ॲज अ मनी आपल्याला पाहिजे, पण किती पाहिजे याचं काही लिमिटेशन आहे का? याचं लिमिटेशन नाही, त्याच्यामुळेच प्रॉब्लेम आहे. पैसा हा सर्वांना पाहिजे, राहण्यासाठी घर सर्वांना पाहिजे, वस्त्र सर्वांना पाहिजे, 2 टाइमचं जेवण, अन्न हे सर्वांना पाहिजे. पण जेवण म्हटलं तर आपण चटणी भाकर, ठेचा भाकर खाऊनही जेवण होतं आणि बाबाचा शिरा खाल्ला तरी जेवण होतं. ज्यूस पिला आणि आपलं साधं पाणी पिलं तरी जेवण होतं. फिजिकल फॅसिलिटीज हाच तर मोठा विषय आहे ना. आपण काल काय बघितलं? आपलं सर्व कॉन्सन्ट्रेशन कशावर आहे? संबंधावर आहे का? आपण काल बघितलं. आपल्याला सर्वांना आतून माहित आहे की संबंध खूप महत्वाचे आहेत. माझ्या भावाविषयी माझे विचार किती चांगले, किती पॉझिटिव्ह हे असायला पाहिजे हे सर्वांना माहित आहे. पण जिथे कुठे फिजिकल गोष्ट आली की बडी भावाला तर लॅपटॉप घेऊन दिला, मला दिला नाही. भावाला तर काय कॉलेजला जायचं मी गाडी घेऊन दिली आणि मला सायकलही घेऊन दिली नाही. अशा गोष्टी होतात का? करतोय आपण, करतोय. तर हाच फिजिकल ज्या गोष्टी आहेत ते आपण बघितलं. पण ह्या गोष्टी नाही पाहिजे का आपल्याला? फिजिकल गोष्टी नाही पाहिजे का? नाही, आपल्याला पाहिजे, आवश्यक आहे. पण किती प्रमाणात, किती क्वांटिटी मध्ये हे आपल्याला आपण ठरवायचं आहे. दुसरं संबंध, रिलेशनशिप. आपला दुसऱ्याविषयी आचार, विचार, वागणं, बोलणं, रिस्पेक्ट, डिग्निटी ह्या कशा आहेत आणि त्या कशा आपण ठेवायचा प्रयत्न करतो याच्यावर सर्व डिपेंड आहे. आणि म्हणूनच मी काल तुम्हाला 3 क्वेश्चन विचारले होते की तुम्हाला सर्वात जास्त भय कशाचा वाटते? जे खेड्यापाड्यात राहतात त्यांना हिंसक प्राण्याचा भय वाटते का? बघा, आपण रोज ऐकतो की बिबट्या आला, बिबट्या गेला, पण तरीही एकाने म्हटलं नाही की आम्हाला हिंसक प्राण्यांची भीती वाटते. म्हटलं का काल तुम्ही? नाही म्हटलं, बरोबर आहे ना? तुमच्या आजूबाजूला बिबट्या आहे परत गावात? रात्री तुम्ही बाहेर निघत नाही निघत, बरोबर ना? पण तरी म्हटलं का तुम्ही? स्पष्ट लिहिलं पहिलंच, पण तरी म्हटलं नाही तुम्ही. तुम्ही काय म्हटलं?
मानवाच्या अमानवीय व्यवहाराविषयी जास्त आपल्याला भीती वाटते. आपण सध्या अशी परिस्थिती आहे की आपण प्रिडिक्ट करू शकत नाही. प्रिडिक्ट करू शकत नाही. समोरच्याने आज आपल्याला शब्द दिला, तो शब्द तो पाळेल की नाही. एखाद्याला आपण पैसे उधार दिले आणि त्याने आपल्याला शब्द दिला की 25 तारखेला तुझे पैसे मी कोणत्याही हालतीत माझी काहीही परिस्थिती असो मी तुला आणून देईल, आपल्याला गॅरंटी नाहीये. आहे का? हाच मोठा सध्या भय आहे. किंवा नॅचरल क्लायमिटी, निसर्गाचा प्रकोप, हे सुद्धा आपल्याला त्याची भीती वाटत नाही. आपल्याला भीती कशाची वाटतं? तर ती म्हणजे मानवाची अमानवीय व्यवहार हाच मोठा सध्या आपल्यासाठी हे आहे. आणि मग जर कधी असं असेल, मानवाचाच आपल्या मनुष्याचाच आपल्याला भीती वाटत असेल, तर आपण दुसऱ्याचा काय विचार करून फायदा? मला सांगा ना. बरोबर आहे ना? दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा विचार करून फायदाच काय? जर कधी माझ्या बाजूचा जो बसलेला माझा मित्र आहे त्याच्याविषयीच मला भीती वाटते किंवा त्याच्याविषयीच मला गॅरंटी नाही आहे, तर दुसऱ्याचा विचार करून काय फायदा? बरोबर आहे की नाही? म्हणून म्हणतो नेक्स्ट. पुन्हा मला तुम्हाला विचारायचं आहे किंवा मानवाचा अमानवीय व्यवहार हा कालांतरानं जास्त जास्त होत आहे का कमी कमी होत आहे? जास्त जास्तच होत आहे. आणि हा जो वर्कशॉपचा आपला जो मोटो आहे, मेन थीम जी आहे ती हीच आहे मित्रांनो. हा मनुष्याचा अमानवीय जो व्यवहार आहे कालांतराने हा वाढत आहे, हा स्टेप बाय स्टेप आपल्याला कमी करायचा आहे. हा स्टेप बाय स्टेप हा कमी झाला पाहिजे. आणि कमी झाला तरच आपण जे काही पुढचे विचार आचार करतोय ते साध्य होण्यासाठी आपल्याला मदत होईल. सध्या परिस्थिती कशी आहे? हा वाढतच चालला. वाढत चालला म्हणजे काय होणार? कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त वाढली तर काय होणार? तिचा उद्रेक होईल, तिचा स्फोट होईल. होईल की नाही? आज तुम्ही गुन्ह्या गोविंदाने इथे बसलेले आहात, ठीक आहे, मला थोडासा क्लेश असेल, पण डायरेक्ट मारामारीवर यायचा का? पण याचा उद्रेक झाला तर काय होईल? तुम्ही मलाही सुद्धा इथून बोलवले झालं, क्या है हम हमारा पढ़ लेंगे, चल. होईल की नाही? होईल की नाही? जर कधी असंच वाढत चाललं तर होईल. बरोबर ना? नेक्स्ट. आपण सर्वजण मान्य करतो किंवा जगण्यासाठी, सुखी समृद्ध आयुष्य जगण्यासाठी मला फिजिकल गोष्टीची आवश्यकता आहे. ॲडव्होकेट फिजिकल गोष्ट तीच मी तुम्हाला पशुबद्दल सांगितलं होतं. त्याला तुम्ही त्याच्या वेळेत हिरवा पालापाचोळा द्या का त्याच्या जागी दुसरं कुटार द्या, तो तुम्हाला कधीच म्हणणार नाही. त्याच्या वेळेस त्याला अन्न भेटलं, खाणं सुरू करेल. पण मानवाचं तसं नाही. त्याला त्याच्या गरजेनुसार ॲडव्होकेट फिजिकल फॅसिलिटी पाहिजे. सणाच्या दिवशी त्याला गोडधोडच पाहिजे. रोजच्या सारखं जेवण करते का सणाच्या दिवशी? पुरणपोळी पाहिजे की नाही? आहे ना? असं कोणतं तरी घर आहे का किती गरीब असला तरी थोड्या प्रमाणात जितकं काही आपल्याला जमत असेल सणाच्या दिवशी आपण करतो का? करतच नाही. असं फॅमिली आहे का इथं? एक सण असो काही असं सण की आमची परिस्थिती इतकी गंभीर आहे की आम्ही डेली एक सारखंच जेवण करतो. आहे का कोणी? कोणीच नाही मित्रांनो. कारण की आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतो की सण येत आहे बा त्या दिवशी आपल्याला काहीतरी थोडंसं वेगळं करायचं आहे, तर त्या अनुषंगाने आपण आधीच प्रयत्न करतो. आणि नसेलही आपली ऐपत तरी आपण तसं करायचा प्रयत्न करतो. तसं पशुच आहे का? नाही. दुसरी गोष्ट आपल्याला एवढे माहित आहे की रिलेशन खूप महत्वाचं आहे सर्वांबरोबर. तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या शेजाऱ्याशी, तुमच्या पार्टनरशी, तुमच्या क्लासमेटशी, तुमच्या टीचरशी, सर्वांशी. पण याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट आपल्याला पाहिजे.
या दोन गोष्टी तुमच्याजवळ सफिशियंट असून सुद्धा तुम्ही सुखी समृद्धी जीवन जगू शकत नाही. आणि म्हणूनच म्हणतो की तुमच्या या गोष्टीबरोबर तुम्हाला आणखीन एक गोष्ट पाहिजे, ती म्हणजे काय? विभक्त आपण थोडंसं चेक करूया. आपण चेक करूया की सध्याची परिस्थिती काय आहे. रिलेशनशिप बद्दल आपण थोडंसं चेकआउट करू की सध्या आपण कशा आणि कोणत्या स्टेट मध्ये जगतोय. जसं पहिला क्वेश्चन आहे, आपकी चाहना संबंध पूर्वक जीने की है या आपकी चाहना विरोध पूर्वक जीने की है. तुम्हाला सर्वांशी चांगलं वागून जगावंसं वाटतं का ऑलवेज दुसऱ्याशी विरोधपूर्वक बोलून चालून रिलेशन मेंटेन करूनच जगावंसं वाटतं? हे दोन क्वेश्चन आहेत. कोणतं क्वेश्चन आहे? तुम्हाला कोणी घ्या, आता तुम्ही घरापासून स्टार्ट करायचं. घरापासून म्हणजे पहिला भाऊ बहीण, आई वडील, काका काकू, शेजारी, गाव, तालुका, लाईक दॅट. प्रत्येकाला संबंध हे चांगलेच ठेवावं, खराब कोणालाच ठेवत नाही. मनातून तुम्ही बघा, सर्वांनाच वाटतं की नाही पॉझिटिव्ह राहणार, संबंध चांगले ठेवायचा प्रयत्न करणार. पण जर कधी आपण कॅल्क्युलेशन काढले दिवस भरायचे आणि विचार केला अगदी की बाबा मला आज 10 लोक भेटले होते आणि मी आज 10 लोकांबरोबर संबंधपूर्वक चांगल्या रीतीने कोणाकोणाबरोबर वागलो आणि किती प्रमाणात वागलो किंवा रिॲक्ट केलं, तर अंती जर कधी तुम्ही उत्तर पाहिलं तर तुम्ही बघाल की नाही 10 पैकी मी 5 लोकांबरोबर निगेटिव्ह विचार केले, असं तुम्ही बघा. म्हणून आपला काय विरोधपूर्वक जगण्यात आपल्याला थोडंसं आजकाल आनंद वाटायला लागला. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतोय की एज्युकेशनचा, संस्काराचा, आपल्या कल्चरचा, जो कल्चर आपला आहे, संस्कार जे आपले आहेत, जे जे लयास गेलेले आहेत, नाहीसे होत आहेत. तुम्ही विचार करा, तुमच्या 40-50 वर्षाआधी तुमच्याच फॅमिलीमध्ये तुमचे काका 5-5, 8-8, 9-9, 10-10 भाऊ सोबत राहायचे, कारण की तेव्हा मुलं इतके व्हायचे. आता सर्व चेंज झालं. आता मुलं हे 1 किंवा 2च, आणि तेही युनायटेड फॅमिली, कंबाईन फॅमिली राहिली का? मॅक्सिमम ठिकाणी कंबाईन फॅमिली आता काय झालेली आहे, नाहीशी झाल्यासारखी आहे. खेड्यापाड्यात आहे अजून, पण शहरात समोरच्या फ्लॅटमध्ये कोण राहते वर्ष माहीत नसतं. सत्य परिस्थिती आहे, काही खोटं सांगत नाही मी तुम्हाला. समोरच्या फ्लॅटमध्ये कोण राहते, बाजूच्या फ्लॅटमध्ये कोण राहते माहिती नाहीये, अशी परिस्थिती आहे. शहरातले लोक शहरातच होते का पहिल्यापासून? तुमच्या गावातले कितीतरी लोक शहरात गेलेले आहेत, स्थायिक झालेले आहेत का? शहर असेच मोठे झाले का? नाही. आपल्याकडचेच लोक तिकडे शिफ्ट होऊन तिकडे प्रोग्रेस करून ते शहर मोठे झाले, खेडे खाली झाले, बरोबर. पण आपल्याकडचाच इकडचा माणूस फुल संस्कारी, फुल कल्चर डेव्हलप झालेला माणूस शहरात गेल्यानंतर काय झाला? विरोधपूर्ण जीवन जगण्यास सुरुवात केली. का? पुन्हा तेच सांगतो की त्यांनी फिजिकल फॅसिलिटीवर जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं आणि म्हणून ह्या गोष्टी सर्व डेव्हलप झाल्या. तिसरी गोष्ट आहे का, तुम्ही मानणं सुरू केलं आहे की जीवन जगणं म्हणजे विरोधपूर्ण जीवन जगलो तरच आपण जगू शकतो, नाही तर जगूच शकत नाही, असं तुम्ही ठरवलेलं आहे का? की तिथे आणखीन एक इंग्लिशमध्ये सेंटेन्स दिलेला आहे, बघा तुम्ही काय लिहिलेलं आहे. स्ट्रगल फॉर सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. डार्विनचा प्रिन्सिपल तुम्ही 8व्या-9व्या वर्गात ऑलरेडी शिकलेला आहात. सर्वायवल, स्ट्रगल फॉर सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. हे तंतोतंत लागू होतं प्राण्यांना, मनुष्याला नाही. तुम्ही डिस्कवरी चॅनल, नॅट जिओ चॅनल जर कधी बघत असाल
तर आपण जनरली बघा तुम्ही जंगली प्राण्यावर हे दाखवतात, व्हिडिओ फिल्म्स दाखवतात आणि त्यात तुम्ही बघितलं असेल की प्राण्यांची एकामेकाची खाण्याची चेन आहे. वाघ सिंह बिबट्या असेल तर तो हरणाला खातो. नेक्स्ट लाईक दॅट वे अशी चेन आहे ना. तर तिथे आपण जर कधी बघितलं तर हे प्राण्यामध्ये एक्झॅक्ट लागू होते, पण माणसामध्ये होते का? आता हे सर्वायवल जो फिटेस्ट आहे, जो श्रीमंत आहे तोच जगतो, जो स्ट्रॉंग बॉडी आहे तोच जगतो, असं आहे का? असं होऊ शकतं का? आणि असं होत असेल आपल्या समाजात तर आपण माणूस म्हणून आपल्याला म्हणून घेण्याचा काहीच अधिकार नाही, काहीच अधिकार नाही आपल्याला, बरोबर ना? हे आपल्यासाठी नाही आहे. आपण एकामेकाला सहयोग केला पाहिजे, आपण एकामेकाचं दुःख जाणून घेतलं पाहिजे आणि आपल्या परीनं त्याला जी काही मदत आपल्याला करता येत असेल ती मदत करून त्याला सुद्धा आपल्या स्टेजला किंवा वरच्या स्टेजला कसा आणता येईल हे आपण बघितलं पाहिजे. ही जेव्हा भावना आपल्यात जागृत होईल आणि तीच भावना आता पुढे येणाऱ्या संस्कृतीमध्ये, पुढे येणाऱ्या जनरेशन मध्ये आपल्याला डेव्हलप करायची आहे आणि म्हणूनच AICTE हे युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूजवर प्रत्येक ब्रांचला कोणतेही डिसिप्लिन असो त्यांना हा एक सब्जेक्ट लॉन्च करणार आहेत. ते त्या सब्जेक्ट शिकायसाठी त्यांना देणार आहेत. नेक्स्ट, म्हणून नॅचरली म्हणतोय की आपण आपला विचार करा की आपण कोणत्या गोष्टीला जास्त प्रमोट करतो. घरापासून, सोसायटी पासून, गावापासून विचार करा. पॉझिटिव्ह संबंधाविषयी आपण जास्त विचार करतो का निगेटिव्ह संबंधाविषयी आपण जास्त विचार करतो? आपण कोणतीही गोष्ट करायची घेतली तर आपण पहिले पण पाहतो की माझा मित्र चांगला कोण आहे. आपण गावातल्या प्रत्येकाला विचार करतो का? नाही. आपल्या घरी आज काही प्रोग्राम आहे, जेवण करायला बोलवायचं आहे, आपण आपले जोडचे रिलेटिव्ह बोलवतो. कोणी बोलवतो का? सर्वजण म्हणतात की काहीतरी दान केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. म्हणतो की नाही आपण घरी आपला भंडारा करतो, काही जेवण देतो, काही एक चांगलं काम झालं बा माझं म्हणून काही लोकांना जेवण कोणाला देतो? ज्यांचे ऑलरेडी पोट भरलेले आहे, जे ऑलरेडी फुलफिल आहे त्यांनाच आपण बोलावतो आणि आपल्या घरी जेवण देतो की नाही? तुम्ही काय मी काय सेम हवा, मी काही वेगळं करत नाही, मी हेच करतो. पण मग जेवण द्यायचं 100 ठिकाणी मी 10 लोकांना जेवण देईन, पण 10 भिकाऱ्यांना जेवण देईन. करतो का आपण? मला दानच करायचं आहे ना. हनुमान जयंतीला मला देवाचा जो काही असेल आपला तो उत्सव करायचा आहे. तुमच्याकडे करतात हनुमान जयंतीला आणि त्याच्यात गोकुळ वगैरे कापतात. कोणाला बोलवता जेवण करायला? सर्व आपले नातेवाईक जे की ऑलरेडी चांगले घरी सुखी समाधानी आहेत त्यांच्या घरी पण चांगलं जेवण त्यांना मिळतो. देतो का आपण? नाही. तेच सांगतोय की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कालांतराने धीरे धीरे ह्या बदलल्या पाहिजे, तेव्हाच आपण अपेक्षा करू शकतो. पुन्हा सांगतोय, तुम्ही कितीही मोठे झाले कोणत्याही गोष्टीनं तरीही तुम्ही सुखी समृद्धी जीवन जगू शकत नाही जोपर्यंत तुमच्या आजूबाजूचे लोक, आजूबाजूचं तुमचं जे सर्कल आहे, स्फिअर आहे, त्यातलेही लोक तुमचे जर कधी त्याच प्रकारे सुखी समाधानी नसतील तरच तुम्ही. अदरवाईज आपल्या मराठी लोकांना प्रसिद्धच आहे, वर चढला की वर त्याचा पाय. ऐका प्रसिद्ध, कोणी जरी वाटत असेल की हा वर जातोय त्याला 10 जण मागे लागतात, कधी याची खिचतो. राईट? असा कोणीच विचार करत नाही की याच्याबरोबर दुसरा पण केला पाहिजे, तिसरा पण केला पाहिजे. नाही. तेच आपल्याला बदलायचं आहे आणि तोच आपला ऍक्च्युअली असेप्टेबल व्ह्यू झालेला आहे आता सध्या ग्रोथ पूर्ण जीवन जगण्याचा. म्हणूनच म्हणतो की या 2 गोष्टी बरोबर आणखीन एक तिसरी गोष्ट पाहिजे, ती म्हणजे काय? नेक्स्ट, सी तिसरी गोष्ट काय?
right understanding is also essential for human being. Right understanding म्हणजे काय? म्हणजे आपण जे SWOT अनालिसिस पहिल्या दिवशी घेतलं होतं ते स्वतःला पहिले जाणून घेणं, समजून घेणं, आपल्या स्ट्रेंथ काय आहे, आपल्या विकनेस काय आहे, आपल्या स्ट्रेंथ विकनेस अनुसार आपल्याला भीती काय आहे, आपल्या ऑपॉर्च्युनिटी काय आहे, याचा अनालिसिस करणे. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, आणि आपण जर कधी पहिले स्वतःला समजून घेतलं तरच दुसऱ्या विषयीचे संबंध आपण समजू शकतो की नाही? येस आर नो? मी आता किती वेळा सांगितलं तुम्हाला की तुमच्या भावाभावंडामध्ये प्रत्येकाला आपल्याला माहित आहे, तुम्हाला माहित आहे मोठ्या भावाला आपण जर कधी जास्त टिचवलं तर तो एखाद्या वेळेला लावून देईल. म्हणून आपण त्याला कितपर्यंत ताणतो? जोपर्यंत तो चिडेल तेवढं, पण त्याचा हात दुसरेपर्यंत आपण ताणत नाही. त्याच्या पहिलेच आपण काय करतो? माघार घेऊन टाकतो, नाही तर एखादा फटका बसेल आपल्याला. आहे कसं ना? तुम्हाला तुमचं मला तो जाणून घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला तुमच्या पुन्हा फॅमिली पासून तर पुन्हा ग्लोबल फॅमिली पर्यंत तुम्हाला त्याचा विचार करायचा. नेक्स्ट, म्हणूनच जर कधी माणसाला सुख आणि समृद्धी ह्या गोष्टी करायच्या असतील तर या 3 गोष्टीवर पहिले त्याला वर्क करायचं आहे, कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आणि ती म्हणजे राईट अंडरस्टँडिंग, समज, आपल्याला स्वतःला समजून घेणे. त्याच्यानंतर तुमचे इतरांशी संबंध, त्याच्यानंतर तुम्हाला लागणाऱ्या ॲडव्होकेट म्हणजे नेसेसरी मूलभूत फिजिकल फॅसिलिटी. याचा जर कधी प्रॉपर तुमचा संगम झाला, तुम्ही करू शकले, झाला म्हणजे हा काही ऑटोमॅटिक होणार नाही, हा तुम्हाला स्वतःला करावा लागेल. पुन्हा आपण काल परवापासून जे डिस्कस करत आलो आहे ते सर्व पॅरामीटर लावून तुम्ही जर कधी यात प्रॉपर केलं तर तुम्ही विचार करू शकता की इथून पुढे आणि पुढचं माझं लाईफ हे सुखी समृद्ध असेल. नेक्स्ट, पण आता होतं काय? नेक्स्ट मिनिट, लेट अस सी की या तिघांची आपल्याला आवश्यकता आहे का? काय आता एक असतं फिजिकल फॅसिलिटी, तर आपण राहू शकतो असं आहे का? फक्त रिलेशनच मेंटेन केले, सर्वांची एकदम चांगले रिलेशन, फिजिकल पाहिजे नाही आपल्याला, किंवा मी स्वतःलाही समजून घेत नाही पण रिलेशन माझे चांगले आहे, चालतं का? नाही. म्हणजे काय? या तिन्ही गोष्टीची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्या तिन्ही गोष्टीचा सिक्वेन्स सुद्धा महत्वाचा आहे. जसं तुम्ही बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड. पहिलं आहे मी स्वतःला समजून घेणे, माझी स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट हे मी स्वतःचं माझं समजून घेणे. द रिलेशनशिप, फिलिंग, ट्रस्ट, रिस्पेक्ट, डिग्निटी. पुन्हा सांगतो, परवाच्या दिवशी तुम्ही उभे राहिले नाही. व्हॉट इज डिग्निटी, रिस्पेक्ट, रिलेशनशिप, तुमचे संबंध. आणि थर्ड, फिजिकल फॅसिलिटी. इथे आता तुम्हाला आम्ही 1 तास बसवायचा आहे, तुम्हाला 2 तास बसवायचा आहे, बरोबर? आणि वरून
इकडे बसायला मस्त सोफा दिला, छान बढिया. पण वरचे फॅनच चालू केले नाही, तर तुम्ही कम्फर्टेबल बसू शकता का? बसू शकता का? म्हणजे काय? मिनिमम फिजिकल फॅसिलिटी नेसेसरी. बरोबर आहे. बसायला एक तुम्हाला छानसा असा एक तुम्हाला काय दिलेला आहे, डेस्क बेल्ट दिलेला आहे, जो की कुशनवाला आहे. कुशन आहे का त्याला? जसं आपण बसमध्ये बसतो किंवा सोफ्यावर बसतो, त्याला काय असतं? कुशन असतं ना. तसं कुशन आरामदायी आहे काय? इतकं आरामदायी आहे का? नाही. पण तुम्ही बसू शकता एक तास, काही प्रॉब्लेम आहे? नाही. वरून तुम्हाला काय दिलेलं आहे? फॅन दिलेला आहे, सफिशियंट लाईट दिलेला आहे. या लाईटच्या जागी जर कधी एसी दिला असता फॅनच्या जागी, तर तुम्हाला आणखी चांगला कम्फर्ट वाटला असता? येस सर, वाटला असता की नाही? म्हणजे एकच्या जागी तुम्ही 2 तास बसू शकले असते. बिकॉज चांगला सोफा, थंडगार वातावरण, छान एकदम, तर तुमची कॅपॅसिटी वाढली असती, तुम्हाला आनंद आला असता, तुम्ही जास्त बसू शकले असते. बरोबर की नाही? येस सर, बरोबर. पण काय म्हणतो तुम्हाला? ॲड्युकेट फॅसिलिटी, फिजिकल फॅसिलिटी जेवढी आवश्यकता आहे तेवढी. खूप जास्त तर काही होऊ शकतो ना, बरोबर की नाही? खूप जास्त काही होऊ शकतं, पण मिनिमम रिक्वायरमेंट, आपली ओळख समजून घेणे, आम्हाला केवढ्या फिजिकल गोष्टीची आवश्यकता आहे. डेफिनेटली म्हणजे मी असं म्हणणार नाही की तुम्ही आज रोजी जे बसलेले आहे विदाऊट एसी हॉलमध्ये, तुम्ही जिंदगीभर विदाऊट एसी हॉलमध्ये बसावं असं नाही. ती धीरे धीरे तुम्ही इम्प्रूव्ह केली पाहिजे, धीरे धीरे इम्प्रूव्ह केली पाहिजे. आणि ते इम्प्रूव्ह करताना तुम्हाला सर्व गोष्टीचा विचार करावा लागतो. राईट? तुम्हाला इकडे एसीत बसवायचं आणि तिकडे क्लासमध्ये गरमीत बसवायचं, चालेल का? नाही ना. सर्व गोष्टीचा म्हणूनच म्हणतो की थर्ड गोष्ट आहे फिजिकल. पण ऍक्च्युअल काय झालेलं आहे सध्याच्या परिस्थितीत? आपला थर्ड ऍक्टिव्हिटी आहे फिजिकल फॅसिलिटी, ती 1 नंबरवर येऊन बसलेली आहे. सर्वांच्या जीवनात ती 1 नंबरवर येऊन बसलेली आहे. आपण स्वतःला तर कधीच विचार करत नाही, स्वतःला कधीच आपण असं समजत नाही कमी आहोत, जास्त आहोत. आपण आजवर असं समजतो की द बेस्ट, मी त्याच्यापेक्षा चांगलाच, XYZ पेक्षा चांगलाच, असं एक आपला हे असतं. आपण कधीच आणि संबंधाचा विचार करतो. संबंधाचं काही एवढं त्याच्यात हे आहे, जे रेग्युलर बेसिसवर संबंध होतात तेच आपण मेंटेन करतो, त्याच्यावर काही आपण असं वर्क करत नाही. नेक्स्ट, जर तुम्ही पहिली फॅसिलिटी म्हणून तुम्ही पहिल्याला जास्त महत्व दिलं, नॅचरली यू नेव्हर बिकम हॅपी. तुम्ही कधीही अनहॅपीच राहा. कारण की तुमचं एकच, मी कालच सांगितलं तुम्हाला, त्याचा मास माझ्या मासपेक्षा चांगला का? त्याचा ड्रेस आज जो घालून आला तो माझ्यापेक्षा चांगला का? तुम्ही कधीच हॅपी राहू शकत नाही, कारण की तुमची प्रायोरिटी तुम्ही फिजिकल गोष्टीला पहिले दिली म्हणून. नेक्स्ट, सो तुम्ही याचा जर त्याची सिक्वेन्स प्रॉपर मेंटेन केला, तो म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल अंडरस्टँड युअरसेल्फ. तुम्ही स्वतःबद्दल, स्वतःच्या सर्व पॅरामीटर बद्दल समजून घ्या आणि तुमच्या स्पिअरमध्ये तुमचे रिलेशन प्रॉपर मेंटेन करा आणि तुमच्या त्या सर्व गोष्टीनुसार तुम्हाला किती तुमच्या फिजिकल गोष्टीची आवश्यकता आहे तेवढी मिळवायचा, करून घ्यायचा प्रॅक्टिस किंवा प्रयत्न करा. देन यू बिकम अ हॅपी अँड म्युच्युअल प्रॉस्परस. म्हणजे उभय सुख आणि उभय समृद्धी तुम्ही अनुभवू शकता.
खूप सारे एक्झाम्पल आहेत, खूप काही YouTube मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो, पण एवढं काहीच त्यात हे करायची आवश्यकता नाही. तुम्ही स्वतःला लावू शकता. आपल्या फॅमिलीचं, आपल्या काकाचं, आपल्या मामाचं, आपल्या रिलेटिव्हचं आपण रिलेशन लावून या सर्व गोष्टीला आपण चेक करू शकतो आणि बघू शकतो की खरंच आपण काय करतो. बरोबर आहे. तर जर कधी आपण डिटेल बघितलं, ऍक्च्युअली आपण आता या सर्व गोष्टीचा जर कधी विचार केला तर आपल्या मनात याच्याविषयी क्लिअरिटीच कधी नसतो. ऍक्च्युअली सुखी जीवनासाठी फक्त 3 गोष्टीची आवश्यकता आहे. त्या गोष्टी आताच आपण बघितल्या, पण त्याच्यात आपली क्लिअरिटी कधीच नसते. आपलं संधी साधूपणा असतं. या गोष्टी आपल्या मिनिटाला, तासाला, दिवसाला आपण चेंज करत असतो. पटकनच आपण फिजिकल फॅसिलिटी 1 नंबरवर आणतो. अरे नाही, सरांना सांगितलेलं फिजिकल फॅसिलिटी 3ऱ्या नंबरवर, आपण पटकन तिला 3ऱ्या नंबरवर घेऊन जाणार. पण इमिडिएटली तुम्ही कोणत्या सिच्युएशन मध्ये अडकले की पुन्हा तुम्ही फिजिकल फॅसिलिटी 1ल्या नंबरवर आणणार. सो क्लॅरिटी जी आहे ही ती नाही आहे. म्हणून मी म्हणतो की तुम्ही बघा, ऍक्च्युअली दोन्हीही लोक दुःखी आहेत. कोणते? बघा, सुविधा विहीन दुःखी दारिद्र्य. ज्याच्याजवळ सर्व 5 स्टार सुविधा आहे तरीही तो दुःखी दारिद्र्य आहे. आणि दुसरा सॉरी हा झाला पहिला. ऍक्च्युली तो माझ्या प्रेझेंटेशन मध्ये 2ऱ्या नंबरवर आहे. दुसरा किंवा माझ्या प्रेझेंटेशन मध्ये 1ल्या नंबरवर आहे की ज्याच्याजवळ लिमिटेड किंवा आवश्यक फिजिकल फॅसिलिटी नाही आहे. काय? सुविधा विहीन सुखी दुःखी दारिद्र्य. आणि दुसरा कोण आहे? सुविधा संपन्न दुःखी दारिद्र्य. म्हणजे ज्याच्याजवळ खूप साऱ्या फिजिकल फॅसिलिटी आहे तरी दारिद्र्य आहे, दुःखी आहे. ज्याच्याजवळ सफिशियंट, मी सफिशियंट म्हणतो कारण की फिजिकल फॅसिलिटी मध्ये आपण कोणताच अंदाज बांधू शकत नाही. आज आपण बघतोय की आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अजून राजघराणे आहेत का? शिवाजी महाराजांच्या काळापासूनचे राजघराणे अजूनही आपल्या ह्याच्यात आहेत, ज्यांच्याकडे त्यांच्या वडिलोपार्जित इतकी सुविधा आलेली आहे, इतकी फिजिकल फॅसिलिटी, मनी, लँड आलेली आहे. त्यांच्याशी आपण कंपेअर करता करू शकू का? त्यात आपला रोल काय? आपण जन्माला आलो, ज्या फॅमिलीत आलो असेल त्यात तुमचा रोल काही नव्हता, तुमच्या आई वडिलांचा काही रोल नव्हता. बरोबर की नाही? आणि तुम्ही जर कधी एखाद्या राजकारण्याशी कंपेअर कराल की त्याचाही काही संबंध नव्हता, तोही त्याला माहित नाही मी कुठे आलो, पण त्यांच्या वडिलोपार्जित त्यांच्याजवळ एवढं काही होतं तर त्याला आपण कंपेअर करू शकत नाही. आणि म्हणूनच म्हणतो ते पण दुःखी आहेत आणि त्यांच्याजवळ काय फिजिकल फॅसिलिटी त्याच्यावर कमी आहे, लिमिटेड आहे, तो दुःखीच आहे. तो तर काय आहे? दुःखीच आहे. बरोबर की नाही? पण सुखी समृद्धी ज्याच्यावर फिजिकल फॅसिलिटी अवेटमेंट आहे, ज्याच्यावर काही नाही आहे, दोघांनाही मात्र काय वाटते? दोघांनाही वाटते की आपण सुखी समृद्धी जीवन जगलं पाहिजे. ऍक्च्युली दोघांनाही काय वाटते? सुखी समृद्धी जीवन जगलं पाहिजे. पण प्रॉब्लेम येतो तोच की 2 गाड्या आहेत, तिसरी गाडी का नाही? तिसरी कशी घ्यायची? 2 बंगले ऑलरेडी झालेले आहेत, तिसरा बंगला, आणि त्याच्याजवळ सुविधा लिमिटेड ऑलरेडी आहे. ऑलरेडी राहण्यासाठी छोटंसं घर आहे, उदरनिर्वाहासाठी त्याचं जे काही कमाईचं साधन आहे ते लिमिटेड आहे.
तर नॅचरली तो त्याला काय करायचा प्रयत्न करेल, वाढवायचा प्रयत्न करेल, वाढवायचाच प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपल्या फिजिकल फॅसिलिटी वाढून वाढून आपण आणखी सुखाकडे गेलो पाहिजे. पण त्या मिळवण्यासाठी वाप मार्ग, गलत मार्ग आपण केला पाहिजे का? नाही. पण सध्या काय होतं तेच होतं. दोन्हीही त्यांच्या त्या गोष्टी मिळवण्यासाठी हे रॉंग मार्गाचा उपयोग करतात आणि म्हणूनच आपल्याला प्रॉब्लेम आहे. म्हणूनच मी म्हणतोय की आपण आपल्याला विचार करा की आपण 1 नंबर होऊ इच्छितो का 2 नंबर होऊ इच्छितो का 3 नंबर होऊ इच्छितो. तिसरा नंबर काय आहे? मस्त 2 नंबर. सुविधा संपन्न सुखी समृद्धी. सुविधा संपन्न सुखी समृद्धी. आता ही काय एक संज्ञा आहे, तिला तुम्ही मानत असाल तर आहे. माझ्याजवळ जितक्या काही सुविधा आहेत माझ्यासाठी सफिशियंट आहे आणि जेव्हा सफिशियंट मी म्हणतो तेव्हाच मग मी असं समजू शकतो की मी सुखी आहे. पण मी असं म्हणेल का तुम्हाला जेवढ्या आहेत त्या वाढवल्या पाहिजे? माझ्याजवळ मी काय म्हणतो आज की माझ्याजवळ जेवढं आहे आणि समाधानी आहे, तिथंच थांबलं पाहिजे का आपण त्या वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. मी आहे त्याच्यावर सुखी आहे, पण मी त्या आणखी जशा जशा मला पॉसिबल होतील तशा मला शक्य होईल तशा मी त्या वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. तिथंच थांबलं पाहिजे का? नाही. कारण की हा मनुष्याचा गुणधर्म नाही. मनुष्याचा गुणधर्म काय? नवनवीन शिकत राहणं, नवनवीन ग्राफ्स करत राहणं, नवनवीन गोष्टी वाढवत राहणं. पण पुन्हा सांगतो ते वाढवताना वाप मार्गाचा, गलत मार्गाचा, रॉंग गोष्टीचा विचार करून ते करणं म्हणजे पूर्ण तुम्ही जे काही विचार करताय की सुखी समृद्धी ते पॉसिबल नाही. आणि आपण करतो तेच. आपण काय करतोय? तेच करतोय. बघा आज मॅक्सिमम शेतकरी, मला माहिती आहे शेतकऱ्यांची हालत एकदम खूप बेकार आहे. जिकडे तिकडे शेतकऱ्याविषयी बोलल्या जातं, जिकडे तिकडे शेतकऱ्याविषयी हे केलं जातं. राज्यकर्ते घ्या, कोणीही घ्या, कोणीही घ्या, पण यात सर्वांना आपापला हे आपापला काय? तुम्ही शेतकरी म्हणून सुद्धा आपण पहिला विचार काय करतो? तुम्ही आता कसं आहे, पुन्हा तुम्ही तुमच्या घरात किती तुम्ही टाइम देता, तुमच्या आई वडिलांशी किती तुम्ही या गोष्टीवर डिस्कस करता याच्यावर डिपेंड करतो. आपलं पहिलं बोर झालं. काय करायचं आता? चला वही दे आता. वही दे म्हणजे काय वही? ओके एक तास क्रिकेट येणार. शेतकरी लोक, मी कोणाला दोष देत नाही. मी जे काही बोलणार आहे आता त्यांनी कोणीही ज्याचा गलत हे घ्यायचं नाही. पण मी जे बोलतो ते खरं आहे. आज शेतकरी काय विचार करून आला पाहिजे? कुठे सबसिडी मिळते, कुठे गव्हर्नमेंट पैसे देते. मॅक्सिमम विचार हाच करतो का नाही? अतिवृष्टी झाली, गव्हर्नमेंट कधी पैसे देते. सुका पडला, गव्हर्नमेंट पैसे कधी देते. पीक पाऊस केलं, गव्हर्नमेंट पैसे कधी देते. आहे का अशी सिच्युएशन? यस और नो? तुम्ही सर्व शेतकऱ्यांची मुलं आहे, मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे. खरं सांगा आपली परिस्थिती आहे की नाही अशी? हा आहे? हे बघ, मी जे काही बोलतोय 100% खरंच कोणतीच गोष्ट सत्य नसते.
अपवाद प्रत्येक गोष्टीला असतो, पण मी जे काही बोलतोय हे मॅक्झिमम पर्सेंटेज वाल्या गोष्टी बोलतोय, असं थोडक्यात म्हणायला काही हरकत नाही. पण माझी शेती वाहून गेली, त्यामुळे मला गव्हर्नमेंटने पैसे द्यायला पाहिजे. पण तुझी शेती वाहून नाही जायला पाहिजे होती, त्यासाठी तू काय केलं? मी विचारतोय की तू मागच्या 20 वर्षापासून 25 वर्षापासून शेती करत आहे आणि तुला माहित होतं की जर कधी खूप जास्त जोराचा पाऊस आला तर ही माझी घेऊन शेती वाहून जाऊ शकते, त्यावर आपण केलं का काही? नाही करत. आपण तुम्हाला सांगतो, आपण जेवढं काम करायला पाहिजे तेवढं करत नाही. करतो आपण, पण आपण काय करतो, धातुरमात्र यावर्षी तुमचं काम करतो, यावर्षी बी पेरायचं, उत्पन्न काढायचं, पुढच्या वर्षी बघू. तुमचीच गोष्ट नाही की फक्त तुमचं एक्झाम्पल तुम्हाला याच्यासाठी दिलं की हे तुम्हाला ऍक्च्युअल माहित आहे. मी तुम्हाला इंडस्ट्रीचे सुद्धा एक्झाम्पल देऊ शकतो, मी तुम्हाला इतर बिझनेसचे सुद्धा हे देऊ शकतो. पण तुमच्या जे अनुभव घेतलेले आहेत तुम्ही ते जर कधी आपण बघितले तर ह्या अशा गोष्टी आहेत, राईट. तर आपण विचार असा केलेला आहे की आपण कशात राहायचं आहे हे आपल्याला ठरवायचं, आणि ते म्हणजे तिसऱ्या नंबर, सुविधा संपन्न सुखी समृद्ध. सुविधा संपन्न, फिजिकल फॅसिलिटी ॲडव्होकेट. ॲडव्होकेट म्हणजे मला जेवढ्या आवश्यक आहे तेवढे. आता तुम्ही आणखी म्हणाल सर मी कसं ठरवू माझं? तुमचं ठरवायसाठी पुन्हा तुमचे स्वॉट ॲनालिसिस करा, तुमच्या फॅमिलीला बघा, तुमच्या कल्चरला बघा, तुमच्या सोसायटीला बघा, अँड देन यू डिसाइड. नेक्स्ट, मी आता फक्त लास्ट 2-3 स्लाइड आहेत माझ्या, त्याच्यावर डिस्कशन करणार आहे. बघा, हे बुक आहे, हाऊ द अदर हाफ डाईज, रिटन बाय सुशांत जॉर्ज. इथं प्रॉब्लेम काय आहे? ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही जर कधी वाचलं तुम्हाला कळेल. जगातले जवळजवळ हे बुक वाचायला तुम्हाला जास्तीत जास्त 6 तास लागतील. आता हे जनरल इंग्लिश ज्याचं आहे त्याला पॉसिबल आहे, आपल्याला तुम्हाला कदाचित नाही पॉसिबल, पण जनरल केस मध्ये आपण त्याची इंग्लिश लँग्वेज आहे, स्वतःची मदर टंग आहे, त्याला 6 तास लागतात त्याला वाचायसाठी. त्या पिरियड मध्ये त्या 6 तासात जगात जवळजवळ 400 लोक हे भूकमरीनं मरतात. कशाने? भूकमरीने. कुपोषण माहित आहे तुम्हाला? कुपोषण माहित आहे? सर्वांना माहित आहे? तुम्ही जर कधी बघितलं असेल की आश्रम शाळेतले काही विद्यार्थी इथं आले असतील, त्यांना गव्हर्नमेंट एक सगळंच प्रॉपर आहार द्यायला काम करतं, किंवा जे स्कूलमधले असतील तर तुमची जी काही स्कूलमध्ये सुद्धा तुम्हाला एक आहार दिला जातो. एवढं सर्व असून जगात प्रत्येक 6 तासाला जवळजवळ 400 लोक हे भूक किंवा त्यांना सफिशियंट प्रॉपर अन्न मिळत नाही, त्यांनी मरतात. मग इथं प्रॉब्लेम काय आहे? मला इथं काय म्हणायचं आहे, इथं प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम प्रोडक्शनचा आहे का आणखीन कोणत्या गोष्टीचा आहे? अन्न उत्पादन होते का हो मॅडम? नेक्स्ट, हे बघा इथं फॅक्ट आहे. काय बघा काय ग्लोबल फूड प्रोडक्शन हे 6 पट जास्त आहे जे आपल्या लोकांना ओव्हर द ग्लोबला लागतं. त्याचं अन्नाचं उत्पादन किती आहे? हे 6 पटीनं जास्त आहे. किती पटीनं? 6 पटीनं. जर कधी हे 6 पटीनं जास्त असताना दर 6 तासाला 400 लोक मरतात का? भुकेमुळे, बिमारीमुळे, ऍक्सिडेंटमुळे म्हणत नाही. हा जो आकडा मी सांगतोय जगाचा सांगतो, मी भारताचा नाही सांगत, भारताचा आकडा नाही
नाही आपल्याला. भारताचाही आकडा आता 8-10 दिवसाआधी आलेला आहे. आपण 85 वर 105 नंबरवर गेलेलो आहोत. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका सुद्धा आपल्या समोर आहे. ही परिस्थिती आहे. तर इथं प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम बरोबर आहे. आपण जे काही प्रोडक्शन करतो 4.2 बिलियन टन्स ऑफ फूड प्रोड्यूस, त्यातलं 1 बिलियन टन्स ऑफ फूड हे दरवर्षी वेस्ट जातो. वेस्ट बघा ना, आपल्या एखाद्या नातेवाईकांना पंगत अरेंज केली, जेवण अरेंज केलं की आपण असं पाहुण्यासारखं तिथं जातो आणि अशी आपली थाली भरून घेतो बुफे असेल तर, की जसं काही आपण 10 दिवस तरी जेवलोच नाही. अशी थाली भरून घ्यायची आणि मग खायला सुरुवात करायची. पण कॅपॅसिटी नाही एवढं खायची. मग काय करतो? ठरलं की डस्टबिन मध्ये टाकून देतो. करतो का असं? या सर पुन्हा अपवाद आहे, मी असं म्हणत नाही, सर्वच जण करतात. पण मॅक्सिमम लोक पंक्तीमध्ये डबल येते की नाही वाढायला? 2 देऊ द्या. गुलाबजामुन डबल आणते नाही आणत, काय सांगताय? पहिले 4 देऊन टाकतो. हे मी एक फक्त पंक्ती म्हटलं उदाहरण सांगितलं. असे फूड प्रोडक्शन पासून तर त्याच्या युटिलायझेशन पर्यंत जवळजवळ 1 बिलियन टन्स, 4.2 बिलियन पैकी 1.1 बिलियन टन्स फूड हे फक्त वेस्ट होतं. आणि हा जो आकडा आहे मी तुम्हाला दाखवतोय, हा युनायटेड नेशन फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन, जगातील सर्वात मोठी संस्था, ज्याचे 210 देश सदस्य आहेत. मॅडम ते शेवटचे लोक 3 जण आहेत, तर तिघांचे समोर आलं पाहिजे. या लाईन मध्ये 2 जण, हे बघ या लाईन मध्ये 2 जण, शेवटचे 2 जण या लाईन मध्ये, आणि तिसरा हा येलो. चल पुढे. चल रे, चल पुढे. लय बडबड करायला तो तुला त्याच्या समोर. हा हा उठ रे. चल कमी आहे. इकडून जा, इकडनं रस्ता आहे. गौरव प्रकाश वागचौरे. कुठे राहते? कोथरूडला. ढाके राहुल. तू कुठे राहतो? कारखाना रोडला. तू असं नाही, ऐकवलं यांना ऐकू केलं पाहिजे. भारत खरात थोरात खरात संजय. समाधान पायाचं नाव. सर्व गोष्टीचं समाधान. आणि हे 3 जण मोबाईलवर गेम खेळत नाही. बरोबर आहे? बोलायचं नाही, तुला शांत राहतो. ठीक आहे. मी आता असं म्हटलं म्हणून सर्वच आणि मोबाईलच खेळत होते हे अजून सिद्ध नाही झालं. तुम्ही सिद्ध नाही केलं, मी सिद्ध नाही केलं. हा, यांनी वही केलं, यांनी ते केलं होतं. बघा, मी तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल दाखवलं की पहिल्या दिवसापासून आपण डिस्कशन करत आलेलो आहोत. काय करत आलेलो आहोत? डिस्कशन करत आलेलो आहोत की आपली पहिली भूमिका काय असते? विरोधाभास. मी आता यांना सहजच बोलावलं. त्यांनी काय केलं, काही नाही, काहीच नाही, फक्त मी तुक्का लावला. आणि बघा यांचा विरोधाभास आहे का? विरोधाभास जिकडे तिकडे. हाच आपला प्रॉब्लेम आहे.
आपण कितीही सक्षम डिप्लोमा इंजिनियर झालो, 50,000ची नोकरी लागली, पण आपली मेंटॅलिटी जी ही विरोधाभासाची आहे, ही जर कधी आपण करत राहिलो तर आपल्यातले संस्कार आपल्या मुलाबाळात जाणार, तुमची जी भावी पिढी येणार आहे त्यांच्यात जाणार. आणि आत्ताच आपण काय म्हणतोय, आई वडिलांचं जे रिलेशन आहे ते आजच्या 40 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी जे होतं ते आज राहिलेलं आहे का? नाही तर महाराष्ट्रात असे 500 वृद्धाश्रम झाले नसते. झाले असते का? आहेत का? प्रत्येक तालुक्यात प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये 2-2, 4-4 वृद्धाश्रम आहे. काय या सर्व गोष्टी मिसिंग मुळे आहेत. राईट? तुला तिघा नाही, पर्टिक्युलरली तुला वाचो रे. मी 3-4 दिवसापासून घेतोय, तू काहीच त्यातनं शिकला नाही. काहीच हरकत नाही बेटा, त्याच्यासाठीच आपण हे करतोय, त्यासाठीच आपण हे वर्कशॉप घेतोय. पण आता याच्यातून तुला पॉझिटिव्ह काय घेता येईल ते घेण्याचा प्रयत्न कर. राईट? बोलणं व्यवस्थित होऊ दे, डिस्कशन सर्व व्यवस्थित होऊ दे, आणि दे गिव्ह द रिॲक्शन. बरोबर ना? तुम्ही काही ना काही गडबड जरूर करत होते, फक्त त्यात एक जास्तीचं टाकलं, व्हिडिओ गेम खेळत होते. पण तुम्ही काहीतरी गडबड करत होते ना? सांगा आता, क्लिअर सांगा. समथिंग करत चालू होतं तुमचं, काय चालू होतं? कॉल. राईट? क्लासमध्ये बसताना जनरली आपण काय करायचं? मोबाईल हा स्विच ऑफ करून ठेवायचा. एखाद्या दिवशी नाही केला तरी चालेल. ज्या दिवशी आपल्याला माहित आहे की मला महत्वाचा कॉल येणार आहे त्या दिवशी स्विच ऑफ नाही केला तरी चालेल, सायलेंट करून ठेवायचं. काय विषय? पण इन जनरल केसमध्ये असे कोणाला किती महत्वाचे कॉल येतात, आहे का असं कोणी? नाही आहे की नाही? मग आपला फोन का आपण जर कधी स्विच ऑफ करून ठेवला तर खूप काही असं नुकसान होणार आहे का फॅमिलीचं, तुमचं? पण यांना कॉल आला, यांनी हा डिस्टर्ब झाला, बरोबर आहे? याची लिंक तुटली, याच्या लिंकमुळे शेजारची लिंक तुटली, आणि या दोघा तिघांच्या लिंकमुळे माझी बोलणाऱ्याची लिंक तुटली की नाही? आणि काय झालं सर्वांचं? हे वेस्टेज ऑफ टाइम. त्याच्यातून काही आउटपुट निघालं नाही. हे सर्व गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आणि हे करायचं. मी काय म्हणतो तुम्हाला, क्लासमध्ये बसताना इमिजिएटली आपला फोन काय करायचा? स्विच ऑफ करायचा. जसा आपला गॅप होतो तेव्हा आपण फोन चालू करायचा, काही असेल आपल्याला कॉल करायचा, कोणाचा कॉल येत असेल हे घेऊन घ्यायचा. किंवा तुमचे जे काही फ्रेंड आहेत तुम्ही त्यांना सांगू शकता की मला कॉल करायचा असेल तर 1 ते 4च्या दरम्यान करायचा. तुम्हाला असं वाटतं का कॉल येतील म्हणून? तुम्हाला नाही. खूप आवश्यक असेल तर मी तुम्हाला सांगितलं, स्वतः चालूच ठेवायचा आपला फोन, आणि कॉल आला की सरांना सांगायचं, सर मला महत्वाचा कॉल घ्यायचा आहे, प्लीज अलाउ मी टू गो आउटसाइड. तुम्हाला आधी जाऊ देणार नाही? नाही. असा कसा कॉल आला पाहिजे? असं करणार नाही का? नाही ना. बस. सो आता इथं बघा, तुम्ही काय सांगायचं मला, इथं थांबूया आपण एवढं बघू की जगात हे जे आपण फ्रूट प्रोड्यूस करतो, रिलेशन लावले का तुम्ही? काही हे जे फ्रूट म्हणतोय किती 6 पट शिल्लक आपण प्रोड्यूस करतो. शेतकरी आहात तुम्ही, बरोबर आहे काय? कसं काहीतरी फेकून झालं बघा. आता मी 4 महिने 5 महिने पहिले पाहिलं की जेव्हा राजूर साईडला गेलो होतो, रस्त्यावर टमाट्याची ट्रॉली सोडून टाकली होती. खोटं आहे की नाही? टाकता की नाही? का टाकता? कारण काय? टमाट्याला भाव नाही, टोमॅटोला भाव नाही. उत्पन्न किती झालं? ट्रिपल, 4, 5 पट. प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेमच आहे ते बघा.
काय प्रॉब्लेम आहे. हॅव यू अंडरस्टूड राईट युटिलायझेशन. व्हॉट इज वेगवेगळे क्वेश्चन बघा. देर इज अ क्वेश्चन ऑफ प्रोडक्शन, देर इज अ क्वेश्चन ऑफ डिस्ट्रीब्युशन, देर इज अ क्वेश्चन ऑफ रिलेशनशिप, देर इज अ क्वेश्चन ऑफ राईट अंडरस्टँडिंग. या सर्वांवर जर कधी उत्तर असेल मित्रांनो तर ते म्हणजे प्रॉपर एज्युकेशन. उत्पन्न आपण करतो पण ते अशा वेळेस उत्पन्न करतो की जेव्हा बाजारात त्याला भाव नाहीये. पण तेव्हा जर कधी आपल्याजवळ ॲडव्होकेट फिजिकल फॅसिलिटी असती, कोल्ड स्टोरेज आपल्या आजूबाजूला असतं, तर त्याच्यात आपण कोल्ड स्टोरेजमध्ये ते ठेवून आपण काय केलं असतं, त्याची हे वाढवली असती. आणि जेव्हा मार्केटमध्ये कमी आहे तेव्हा आपण त्याला काढून विकलं असतं, नुकसानही नसतं झालं, चांगला पैसा सुद्धा मिळाला असता. याचा प्रॉब्लेम प्रॉपर डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम आहे. जेवढं जेवढं उत्पन्न होतं इकडे उत्पन्न झालं हो, पण तिकडे चेन्नईला टोमॅटोच नाहीये. तर त्या इकडला टोमॅटो कसा बाजारात कसा चेन्नईला पोहोचेल याचं जर कधी आपण डिस्ट्रीब्युशन प्रॉपर केलं तर तुम्हाला वाटत नाही का तुमच्या टोमॅटोला भाव येईल म्हणून, मिळेल म्हणून. पण आपण या कोणत्याच गोष्टीवर काम करत नाही. आपण फक्त एकाच गोष्टीवर काम करतो, ते फक्त उत्पन्न कसं वाढेल, त्याला कोणतं खत दिलं पाहिजे, कोणती मशागत केली पाहिजे, हे रासायनिक खत, ते रासायनिक खत, आणि हे भरमसाठ उत्पादन. पण बाकीच्या सर्व गोष्टी आपण मिसिंग करून आलो ना. बघा जर तिथं तुम्ही आणखी एक तिसरं सेंटेन्स म्हणजे वाचताना आता वाचतो, जेवढं 1 बिलियन टन्स जे हे वेस्टेज जाते तेवढ्या 1300 करोड लोक पर इयर लोकांना फुल पेट जेवण मिळू शकतं. किती? आपल्या भारताची लोकसंख्या आहे 130 ते 135 करोड. त्याला गुणिला 10 1300. भारतासारखे 10 देश 130 करोड पॉप्युलेशनचे 10 देश एवढ्या वेस्टेज फूड मधून जेवण करू शकतात फुल फ्लेज मध्ये. पण तरीही परिस्थिती काय आहे, दर 6 तासाला 400 हे ह्युमन बीइंग मरण पावतात, भूकबळीचे शिकार करतात, कुपोषण होते. ते तुम्हाला माहित असेल आमच्या या विदर्भात चिखलदरा आणि मेळघाट हा एरिया आहे. तिथे दरवर्षी न्यूज असते, दरवर्षी विधिमंडळात क्वेश्चन असतात की इतके बालक वाढले, इतक्या माता गरोदर माता वाढल्या. तिथे खूप प्रॉब्लेम आहे. तिथे सुद्धा आदिवासी लोक आहेत आपल्या या तालुक्यासारखे, आणि त्या इकडच्या तालुक्यातल्या तिकडच्या या गोष्टी कम्पेअर केल्या तर तिकडचे लोक खरंच रिअल त्यांना स्रोतच नाही आहे काही उत्पन्नाचा, आणि म्हणून त्यांची अशी हे होते. तरी गव्हर्नमेंटने कितीतरी सुविधा आणल्या हो. जंगलामध्ये गव्हर्नमेंटनी आदिवासी आश्रम शाळा सुरू केल्या की तो शिक्षकालाही या वाटत नाही. आहे का कंडिशन? येस आर नो? पण नाही, ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. सर्व स्तरातले लोक हे वर आले पाहिजे, यासाठी तिथे सुविधा पुरवलेल्या आहेत की. पण त्या सुविधेचा सर्वजण प्रॉपर युटिलायझेशन करतात का? मी एका शाळेत गेलो होतो, आदिवासी शाळेत. तिथं 2 पॅरेंट आले, आई वडील आले, त्यांचा मुलगा तिथं मुलगी शिकत होती, आणि ते टीचरशी भांडणं करत होते. टीचरशी त्यांचं भांडणं असं होतं, आणि ते भांडण असे म्हणत होते, हा आमचा अधिकारच आहे, गव्हर्नमेंटने आम्हाला फॅसिलिटी दिलेली आहे, तुम्ही कोण? असा त्यांचा रुबाब होता त्यांच्यावर. म्हणजे मी असं म्हणत नाही सर्व जण चुकतात, तिथे शिक्षक चुकत नाही अशी सगळी गोष्ट नाही. चुकू शकतो, चुकणार, माणूस आहोत, मनुष्य आहोत, चुकणार. पण सर्वांनी आपापलं काम, आपापल्या गोष्टी खरंच रियालिटीमध्ये आपलं समजून
सर्व गोष्टींचा आज जे काही आपण शिकलो त्याला जोडून जर कधी तुम्ही केलं मित्रांनो, तरच सुखी समृद्धी जीवन तुम्ही जगू शकता. तुम्ही फक्त विरोधाभास, तुम्ही फक्त अकोमोडेशन ऑफ फिजिकल गोष्टी किंवा निगेटिव्ह थिंकिंग, नो हार्डवर्क, शॉर्टकट, तुम्ही कधीच सुखी होऊ शकत नाही. तुम्हाला दिसताना दिसेल, अरे इतका शॉर्टकट वापरणार पाहिजे आज कुठे. मी तुम्हाला आता सांगितलं, सुविधा संपन्न तरी दुःखी दारिद्र्य. सुविधा नाही आहे तरी दुःखी दारिद्र्य. शेवटी मी थांबतोय, थांबायच्या आधी एकच म्हणेन, हे आपल्याला ठरवायचं आहे की मी किती आणि काय अकोमोडेट केलं पाहिजे, किती आणि किती कमावलं पाहिजे आणि कोणत्या मार्गाने कमावलं पाहिजे आणि त्याचं युटिलायझेशन मी कसं आणि कसं चांगल्या प्रकारे केलं पाहिजे, हे शेवटी आपल्याला ठरवायचं आहे. तुम्ही अजून बरेच लहान आहात, अजून तुम्हाला इव्हन वोटिंगचा सुद्धा अधिकार आलेला नाही. येत्या 2 वर्षात काही जणांना आला असेल, अपवाद पुन्हा पकडायचं. ज्या काही जण 4 वेळा नापासून आलेले असतील ते 18 काय 20 क्रॉस केले असतील. पण इन जनरल केस मध्ये मी विचार करेल, जो रेग्युलर पास होत आला तर जास्तीत जास्त आज 17 वर्षाचा आहे आणि 18 वर्षानंतर तुम्हाला इलेक्शनचा अधिकार मिळतो. आपण बघितलं आहे कायद्यामध्ये, आज सरांनी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये सांगितलं असेल बऱ्याच गोष्टी. तर ह्या गोष्टी तुम्हाला या लहान वयात जर कधी तुम्ही याला चांगलं क्राफ्ट करू शकले, त्याच्यावर वर्क करू शकले, वागू शकले, तर डेफिनेटली सांगतो, जे दुःख आहे ना आपल्या जीवनात, ते दुःख मी नाहीसं होणार असं कधीच म्हणणार नाही, पण कमी तरी होणार किंवा त्या दुःखातून सावरण्याची आपल्याला शक्ती तरी मिळेल. मी जे काही 4 दिवस तुम्हाला तुमच्याशी बोललोय, त्या 4 दिवसाचं जर कधी मी शेवटी एकच म्हणेल की तुमचं दुःख मी 100% मी काय कधीच नाही करू शकतो. तुम्ही खूप कथा ऐकल्या असतील, लाखो तोळ्याची गोष्ट, पुराण पडली, देवानी पहिले लोखंडाची दिली, मग चांदीची दिली. माणसाचं असं राहणार, त्यांनी ठरवायचं आहे की कुठे मी थांबलं पाहिजे, कुठे मी चाललं पाहिजे. ते ज्याला आलं तो जीवनात सुखी समृद्धी. राईट, आपण इथं थांबूया. मला आहे आणखी माझं पण वेळ झालेला आहे आणि तुम्हाला काही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आम्ही ऑर्गनाईज केलेल्या आहेत ऑलरेडी, त्या आपल्या झाल्या पाहिजे. त्या दृष्टीनं मी इथे थांबतोय आणि तुम्हाला गाईड करावं. माझ्यातर्फे मित्रांनो पुन्हा मी या फॅमिलीचा हेड म्हणून आपल्या सर्वांचं पुन्हा खूप खूप स्वागत करतो. तुम्हाला कुठेही कोणत्याही प्रकारचा काहीही प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम माझे जे शिक्षकगण आहेत, सपोर्टिंग स्टाफ आहे, त्यांच्याशी डिस्कस करून त्यांच्या थ्रू तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर शेवटी माझ्यापर्यंत सुद्धा तुम्हाला पोहोचायचा पूर्ण अधिकार आहे. तो पोहोचायचं, भेटायचं. सर असे आहेत तसे आहेत काही कोणी विचार करायचा नाही. सर तिथं जा, ऑलरेडी गर्दी आहे, कसा जाऊ, असा कधीच नाही. राईट, सर्वांना मी तेच सांगतोय, आपण आपल्या वडिलांना आपल्या फॅमिलीत कोणतरी एक हेड असतं का? आजकाल फॅमिलीमध्ये हेड लेडीज जरा जास्त झालाय का? कोणाच्या घरी कोणाचं चालतं, कोणाच्या घरी कोणाचं चालतं, ज्याचं चालतं तो हेड समजा, बरोबर ना? त्याच्याकडे आपण जातोच की नाही. पहिले 2 वेळा टाळतो, नाही हे होईल, पण जेव्हा आपल्याला वाटतं की नाही आता आपण गेलंच पाहिजे तेव्हा जातोच आपण. तर तेव्हा गेलंच पाहिजे, यायलाच पाहिजे. पुन्हा मी सर्वांना सांगतोय, तुम्ही इथे आलेला आहात, तुम्ही चांगल्या प्रकारे करा आणि आपल्या सर्व गोष्टी तुम्ही ज्या काही विचार करून इथे आलेल्या आहेत त्या तुमच्या सर्व होतील अशी मी ईश्वरची प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज
की तिसरं लेक्चर छान पद्धतीने दिले. प्रथमतः 25 तारखेपासून तर आज हा आपला 4था दिवस. या 4थ्या दिवसापर्यंत आपण सर्वांनी जसं सहकार्य केलं, सगळ्यात जास्त करून हे सहकार्य केल्याबद्दल मी तुमचे पण खरंच आभार मानतो. बरोबर? आणि सरांनी हे केलं त्याबद्दल आता बघा बघा यानंतर आपल्याला 15 मिनिटाचं ब्रेक राहील आणि 15 मिनिटांचं आपली खाली संगीत खुर्ची क्रिकेट हे ऍक्टिव्हिटीज होती. ज्यांनी चित्र आणलेले आहे ते चित्र चिटवायचे असतं इथं थांबायचे आणि वर्गात